याला बलिप्रतिपदा का म्हणतात? तर अशी एक आख्यायिका आहे की एक बली जो राजा होता तो खूप दानशूर होता आणि हा त्याचा दानशूरपणा एकमेव असा चांगला गुण होता, परंतु तो शेवटी राक्षसांचा राजा होता आणि त्याची परीक्षा घ्यावी म्हणून विष्णूंनी वामनावतार घ्यायचं ठरवलं. वामनावतार म्हणजे एका छोट्या बटूचं असं रूप घेतलं त्यांनी आणि त्याच्याकडे गेले आणि त्याच्याजवळ भिक्षा मागितली. ही भिक्षा मागितल्यानंतर राजा जो होता त्याच्या लक्षात आलं नाही. कधी कधी असं होतं की सात्विकतेचाही अहंकार होतो, दातृत्वाचाही अहंकार होतो आणि त्यात मनुष्य चुकतो. तसं त्या राजाच्या लक्षात न आल्यामुळे त्याने सांगितलं काय पाहिजे ते माग. आणि बटूने मागितलं की मला फक्त माझी 3 पावलं अशी पृथ्वीवरती जागा दे. त्यांनी हो म्हटल्यानंतर त्यांनी 2 पावलामध्ये संपूर्ण स्वर्ग पाताळ आणि पृथ्वी व्यापली. आणि आता 3रं पाऊल कुठे ठेवू म्हटलं. त्यावेळेला बलीने सांगितलं की आता फक्त माझं डोक्यावरती जागा म्हणजे मीच उरलोय. आणि म्हणून मग त्या वामनाने एवढासा तो बटू होता पण त्याचं वामनपाद हे संपूर्ण विश्वाला व्यापणारं असं होतं. तर त्याने 3रं पाऊल त्या बलीच्या डोक्यावर ठेवलं आणि त्या बलीला पाताळात ढकलून दिलं. आणि त्या ढकलल्यानंतर या ठिकाणी शांततेचं साम्राज्य सुरू झालं. तो हा पहिला दिवस. अर्थात या कथेमध्ये एक रूपक सुद्धा दडलेलं आहे. तेव्हा ही कथा ही एक शरीराच्या आपली जी नर्वस सिस्टीम आहे त्या नर्वस सिस्टीम संबंधित आहे. आणि एफरंट आणि इफरंट असे 2 प्रकारचे संवेदना मेंदूतून निघाल्या की त्या बाहेर जातात आणि त्या मेंदूत परत जातात. आणि त्या संवेदनेसंबंधी त्यांची जी त्रिपाद व्याप्ती आहे त्यासंबंधी हे रूपक असावं असं आपल्या वैद्यकशास्त्राचं मत आहे. तेव्हा ही जी काही बलीनी सुरुवात केलेली म्हणजे बलीच्या गोष्टीमुळे त्याला बलिप्रतिपदा म्हणून सुरुवात झालेली दीपावली महोत्सव हा वर्षाचा पहिला दिवस असं मानणारे लोक आहेत. कारण विक्रमादित्यांनी याच दिवसापासून वर्षाची गणना सुरू केली आणि विक्रम संवत या दिवसापासून मोजला जातो. काही ठिकाणी चैत्र पाडवा जो असतो त्या चैत्र पाडव्यापासून मोजलं जातं ते शालिवाहन शक. ते शालिवाहन राजाने सुरू केलेलं. अशा तऱ्हेने वर्षाचा हा पहिला दिवस म्हणून हा 3.5 मुहूर्तापैकी अत्यंत महत्त्वाचा असा मुहूर्त आणि आपल्या या सर्व दीपोत्सवी महोत्सवातला हा परमोच्च बिंदू. या ठिकाणी आज आपण सर्व दीपावलीचं जे काही श्रेय आहे ते घेणार आहोत, एकमेकाला भेटणार आहोत असा हा दिवस. आपण असं पाहिलं की हा जो दीपावलीचा पाडवा आहे त्याला 3.5 मुहूर्तापैकी एक असं महत्त्व मिळालेलं आहे. मुहूर्त म्हणजे काय की जो एक अत्यंत शुभ दिवस. सर्व तऱ्हेने त्या दिवशी कुठलाही अनिष्ट योग नाही. ग्रहस्थिती सुद्धा उत्तम असते. साधारणतः या दिवशी स्वाती नक्षत्र असतं. दसरा, चैत्र पाडवा आणि हा दिवाळीचा पाडवा असे हे 3 आणि अक्षय तृतीयेचा अर्धा असे आपल्यात 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत. आणि म्हणून या दिवशी ठिकठिकाणी लोक नवीन उद्योग सुरू करतात, कुठली वास्तू विकत घेतात, नवीन वाहन खरेदी करतात. म्हणजे असंही या दिवशी दीपावलीच्या नवीन वस्त्र परिधान करावीत, अलंकार घालावेत आणि दिवस हा आनंदात घालावा, आनंदात व्यतीत करावा असं म्हणतात. परंतु नवीन नवीन तऱ्हेचे सर्व जे काही प्रोजेक्ट आहेत, सर्व काही संकल्पना आहेत त्या आजपासून सुरू करण्याचा एक प्रघात पडलेला आहे. कारण हा अशा तऱ्हेने एक अत्यंत मोठा मुहूर्त आहे म्हणून.